दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 12 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्याचे वर्धन असले उजनी धरण आता शतकाकडे वाटचाल करायला लागले। पाऊस सुरू आहे, दौंडची आवक सुरू आहे आणि त्यामुळे उजनीतून विसर्ग वाढवला आहे का कमी केला आहे, किती विसर्ग आहे याकडे सगळ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष आहे। कारण सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश जो काय भाग आहे नदीकाठचा त्यांच्या मोटारी शेतकऱ्यांच्या त्यामध्ये नदीच्या काठावरती आहेत आणि त्यामुळे पाणी चढलं तर ते मोटरे काढावे लागतात। त्यामुळं सातत्यानं ह्या शेतकऱ्यांचं लक्ष या उजनीतून विसर्गाकडे आहे, दौंडच्या विसर्गाकडे आहे। त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज सकाळी 6 वाजताची अपडेट आपण पाहिली तर दौंडवरनं जी येणारी आवक आहे ती आवक आता थोडीफार कमी झाली आहे। थोडीफार म्हणण्यापेक्षा निम्म्याला निम्मी कमी झाली आहे। आज सकाळची अपडेट पाहिली आपण तर त्यामध्ये जवळपास 11,719 इतकी दौंडची आवक आहे, जी काल सकाळी 20,000च्या आसपास होती। काल सायंकाळी 6 वाजता 16,445 केस होती। मात्र ही आवक आता थोडीफार कमी झाली आहे, निम्म्याला निम्मी कमी झाली आहे। त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे। दौंडची आवक जरी कमी झाली असली तरी मात्र उजनीतला जो काही विसर्ग आहे तो त्यामध्ये फारसा काही बदल करण्यात आला नाही। दौंडची जी आवक आहे ती 11,719 आहे। धरणाचा एकूण पाणीसाठा जो आहे तो 114.18 TMC असून उपयुक्त पाणीसाठा हा 50.52 TMC आहे आणि धरणाची टक्केवारी जर पाहायला गेली तर ती 94.30% आहे। काल सायंकाळी जर आपण पाहायला गेलं तर काल सायंकाळी 6 वाजता उजणारी टक्केवारी ही 94.41% होती। म्हणजे किंचितची धरणाची टक्केवारी ही आज सकाळच्या अपडेटनुसार कमी झालेली दिसून येते आणि दौंडमधून आवक जरी कमी झाली असली तरी उजनीतून जो काही विसर्ग सोडला जातो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला गेला नाही। 20,000चा जो विसर्ग आहे तो 20,000चा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीमध्ये येतोय। त्याच पद्धतीनं 1600 क्युसेक जो आहे वीज निर्मितीचा तो वीज निर्मितीचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। दहेगावसाठी 80 क्युसेक्स आहे, सीनामाड्यासाठी 180 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे, बोगद्यासाठी 400 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी 1900 क्युसेक्स विसर्ग हा सुरू आहे। दौंडची आवक कमी झाली ही खरं तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। कारण आता दौंडची आवक जर कमी झाली तर थोडा विसर्ग हा 20,000 आहे तो कदाचित कमी करण्यात येईल आणि भीमा नदी काय वाढली पाणी पातळी ती पाणी पातळी थोडीफार कमी होण्यास मदत होईल। उजनीतला विसर्ग जो सोडला जातो आहे कमी केला जातो त्याचं अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचण्याचा निश्चितपणानं या ठिकाणी प्रयत्न करतो। त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।